आता काय आहे ते एक्सप्लोर करतो. पहिलं आमचे शिवाजी त्यांना पाठवतो. चल बाई ग बघा काय काहीच कळत नाही. काय सांगते कोणतं तुझं पण खरंच नाही माहिती. हा इकडे आहे 1 नंबरचा तळघर, इथे आहे 2 नंबरचा तळघर, इथे आहे 3 नंबरचा तळघर. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. आता आम्ही सकाळी किती वाजलेत तरी 6:30 वाजलेत. जरा निघायला उशीर झाला आहे. पेट्रोल वगैरे भरून आता निघतोय आम्ही लवकर, कारण खूप उशीर झाला आहे. 6:30 वाजलेत. आणि आज आमची मंडळी आहेत. आज सार्थक आला आहे आमच्यासोबत आणि हा तर तुम्हाला दर दिवशी दर ट्रेकला दिसतोच. कॅमेरामॅन. चला मग आता लवकर निघतो. पेट्रोल वगैरे भरले आम्ही आणि आता जरा चहा नाश्ता प्यायचा आहे. जरा जातो लवकर, खातो वगैरे आणि पटकन तिथून पण निघायचे. चला आता जस्ट आम्ही नाश्ता केला आहे आणि पौड गावात आलो आहे. कारण इथं 2 पाटी फुटतात. एक तामिनी घाटात जातो आणि एक पौडनी. पुढे तिकडे लोहगड वगैरे विसापूर तुम्हाला जायचं असेल, लोणावळा तर तिकडे जातो. आणि आम्हाला आत्ता कोरीगडला जायचं आहे तर आम्हाला तो रोड घ्यायचा आहे पौडनं. राईट मारायचं आहे आम्हाला. इथे बघा हा इकडनं जो जातो तिकडे तो तामिनी घाटात जातो. हा पौडचा चौक आहे आणि आता आम्ही इथे थांबलो आहे. इथून राईट घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. चला मग जाऊया आता पुढे. इथून आम्हाला आता 2 किल्ले दिसत आहेत. एक तुंग दिसतोय आणि एक त्याच्या उजव्या बाजूला तो तिकोना दिसतोय. आणि खाली जे पवना डॅमचं पवना नदी आहे तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा इकडं जो दिसतोय हा तो किल्ले तिकोना आणि ही आहे पवना नदी, पवना डॅम. आणि इथे जो दिसतोय आहे तो किल्ले तुंग. असे इथून खूप भारी स्पॉट होत आहेत. इथून 2 किल्ले आणि खूप भारी वातावरण झालं आहे. जरा आज उशीर झाला आम्हाला, कारण सकाळी जरा लवकर निघायचं होतं पण उशीर झाला तरी पण आवरेपर्यंत. पण वातावरण खूप छान झालं आहे. चला आता आम्ही पेठ शहापूर जे कोरीगडच्या पायथ्याशी जे गाव आहे तिथं गेल्यावरती व्हिडिओ चालू करतो. आता आम्ही मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे. इथे पायथ्याच्या गावाशी हे बघा तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला मोरगिरीचा बॅनर आहे आणि हा बघा इथे वरती हा जो किल्ला आहे हा मोरगिरी किल्ला आहे. आणि इथून अजून 10 किलोमीटर राहिला असेल. मी तुम्हाला जे बोललेलो तुंगीच्या इथं की 10 किलोमीटर राहिले ते जवळपास 25 किलोमीटर राहिलेलं.
आणि अजून इथून 10 किलोमीटर राहिले. तर आता इथे मोरगिरीच्या इथे पायथ्याला थांबले. हे बघा हे गाव आहे छान असं. आणि मोरगिरी किल्ल्याचा जो ट्रेक चालू होतो तो इथूनच चालू होतो. आता जस्ट आम्ही रस्ता चुकलोय. कोरीगडला जाताना पेठ शहापूर या गावाच्या इथे जायला लागतं. तर तिथे जाता जाता मध्ये एक टर्न आहे. तिथून तुम्हाला राईट टर्न घ्यायचं आहे आणि तिथे संतोष हॉटेल आहे. हे बघा हे संतोष हॉटेल. ह्या संतोष हॉटेलच्या इथून हा जो रस्ता जातो इकडे लेफ्टनी, त्या रोडनी आपल्याला कोरीगडला जायचं आहे. आम्ही आता इकडून हा बघा हा जो सरळ रोड जातो आहे त्या सरळ रोडनी जवळपास 5 ते 6 किलोमीटर पुढे गेल्यावरती आम्हाला कळलं. आणि कारण आम्ही मॅप वगैरे बघितला नव्हता त्यामुळे. तुम्ही जर आलात तर लक्षात ठेवा हे संतोष हॉटेल आहे. या संतोष हॉटेलपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. चला आता आम्ही कोरीगडच्या पायथ्याशी आलो आहे पेठ शहापूर या गावात. इथे बघा इथे आम्ही आता आमची गाडी पार्किंग केली. इथं पार्किंग आहे. आज संडेमुळे खूप जास्त गर्दी आणि त्यात आधीच पहिला उशीर झाला आहे. हा इकडे कोरीगड आहे आणि त्याच्या इथे खाली जिथे तुम्हाला ती गाडी दिसते तिथून वरती ट्रेक चालू होतो. आता आम्ही किती वाजलेत रे? 9:30 वाजले. पहिल्यांदा एवढा उशिरा ट्रेक चालू करत असेल. 9:15 वाजलेत. ऊन पण आहे, पाऊस तर नाहीच पडत आहे. चला जरा उशिरा ट्रेकला चालू करू. ट्रेकला आम्ही चालू केले. आत्ता जवळपास 9:15 वाजलेत. 9:15 वाजता चालू केले. जास्त असा मोठा ट्रेक नाही आहे. एकदम तुम्ही फॅमिली वगैरे सोबतसुद्धा येऊ शकता. आणि वातावरण आत्ता थोडं खराब आहे कारण पाऊस पडत नाही आहे. आम्हाला पाऊस हवा होता खरं तर आणि दमट वातावरण झालं त्यामुळे जास्त गरम होते. हे बघा तुम्हाला मी किल्ला दाखवत होता. हा बघा इथे वरती हा जो दिसतोय. आणि रस्ता बघा जरा पावसामुळे खडतर झाला आहे. शांततेने तुम्ही एकदा इयरफोन लावून ऐका. खूप भारी असं किलबिलाट पक्ष्यांचा आवाज येतोय. कोरीगडचा आम्हाला पहिला बोर्ड भेटला इथे. हे बघा इथे दिसेल तर कोरीगड. आणि इथून हा बघा वरती. आणि हा जो जिथे मध्ये दिसतोय तुम्हाला तिथे आहे गणेश दरवाजा. हा बघा. आता इथून पायऱ्या चालू होत आहेत प्रॉपर एकदम. दाखवतो तुम्हाला मी पुढे जाऊन. हे बघा आता इथून प्रॉपर पायऱ्यांचा रूट आहे. वरपर्यंत पायऱ्या असतील असं वाटते. बघूया चला. जर तुम्ही कोरीगडच्या कोणत्या रील्स वगैरे बघितल्या असतील तर ज्या पायऱ्यांवरून पाणी येतं वरून खाली पावसाचं त्या पायऱ्या तिथे. पण आता पावसाचं वातावरण नाही आहे त्यामुळे पाणी तर येतच नाही आहे. आमची खूप इच्छा होती की पाणी यावं पण नशिबात नाही शेवटी. चला गणेश दरवाजाच्या इथे जाऊन परत चालू करतो मी.
आम्ही आता किल्ल्याच्या बरोबर वरती आलो आहे. 10 वाजलेत. बरोबर पाऊण तास लागला आम्हाला वरती यायला. हा बघा तुम्हाला मी जो गणेश दरवाजा दाखवला होता आत्ता, तो गणेश दरवाजा. आणि त्याचा तटबंदी आहे ही पूर्ण अशी गोल. हे बघा तुम्हाला दाखवतो मी लांब लांबपर्यंत. इथं मोठं तळं आहे, एक आहे, अजून इकडे दुसरं आहे, आणि तिकडे किल्ल्याचं दुसरं टोक आहे. ते बघा इकडे आपला भगवा फडकतोय. आणि तुम्हाला मी खालचं दृश्य दाखवतो. खूप भारी दिसते. पाऊस नाही आहे, ऊन पडलं आहे पूर्ण, पण उन्हात पण खूप छान दिसते. तुला दाखवतो मी. हे बघा चला आता आपण जाऊया डायरेक्ट भगव्यापाशी. आम्हाला इथे एक आमचा माणूस सापडलाय, दाखवतो तुम्हाला. हो जरा भेट वगैरे करतो आणि पुढे झेंड्याच्या इथे जातो. भगव्याच्या इथे आलो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता भगवा आपला. हा बघा आता भगव्याचं दर्शन घेऊ आणि तिथून परत दुसऱ्या तटबंदीनी, म्हणजे ह्या तटबंदीनी परत खाली जाऊन दुसऱ्या पलीकडच्या बाजूला जाऊया. भयंकर ऊन लागतंय. आता भगव्याच्या इथे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून त्याच्या उजव्या बाजूच्या तटबंदीने आम्ही पुढे चाललो आहे. ह्या तटबंदीने पुढे चाललो आहे. हे बघा आता दृश्य हळूहळू जरा चेंज होत चाललं आहे, खूप छान असं. चला आता आपण पुढच्या दुसऱ्या बाजूला जाऊया. खूप गरम होते, दमट वातावरण झालं आहे पूर्ण, कारण पाऊस पण नाही आहे, काही नाही आहे, त्यामुळे माती काढतोय. आता आम्ही झेंड्यापासून राईटने खाली आलो आहे. तुम्हाला झेंडा दाखवतो इकडून. ते झेंडा आहे आपला भगवा. आणि तिथून आम्ही आपल्या बुर्जाच्या तटबंदीपासून खाली आलो आहे. आणि माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं, तन्मयनी, जर तू हा व्लॉग बघत असशील तर बघा, आम्हाला तू बोललेलास की ते शोधा ते तळघर. आणि ते तळघर आता सापडले आम्हाला. तेव्हा इथनं खाली जायचा रोड आहे, आपण जाऊया खाली. इथे थोडासा चिखल झाला आहे. इकडनं जा ना, इथून इकडनं जा. इथे एक असू शकते, नाही तर तळघरच आहे ट्राय करू पूर्णपणे. दर 2 मिनिटं थांबा जरा, आमचा कॅमेरामॅनला पाठवतो तिकडे. अरे 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 दगडावर थांब दगडावर पाहिजे. इथे तळघर आहे, पाण्याची टाकी नाहीये, तळघर आहे पूर्ण. आवाज बोलतोय बघा. गणपतीचं देव टॉर्च चालू कर. इथं गणपतीचं शिल्प पण आहे, कोरीव छान असं. अजून पुढे पण 2 असे खाली उतरायला जाल तळघर सारखं आहे. इथे आता लाईट असली असती तर आम्ही खाली गेलो असतो. 1 मिनिट थांब. आपण 1 मिनिट थांब, पहिलं पुढचं दाखवू. पर चिखलात नको भाऊ. मग काय आता खाली जायचं. 1 मिनिट थांबा. अरे वटवावळा असू शकतो भाऊ. पहिला आमच्या दगड मारून बघ आधी. अंदर झालाय माणसाला. ए दगड मारून बघ. हा भाई टॉर्च भाई इधर आवाज आली. ओ बुलाओ उसके. तुम्ही बघू शकता एक पूर्ण अशी तळघरची खोली ही. पूर्ण प्रकारे खाली येऊ शकता. 1 मिनिट खाली पहिले चेक करून जातो मी. माझं पण पोहोचला होता. नाही ये खाली आहे. तर आपण पूर्ण खाली उतरलोय. खाली निचाव आणि आमचा हा
सावकाश रे बाळा. फ्लॅशची थोडी गरज आहे, इथे थोडा उजेड येतो, आवाज कसा सुरू पण असं सगळं रिस्की काम आहे. थोड्या अशा रिस्की गोष्टी तुम्ही जर कधी एक्सप्लोर केल्या ना, वट पहिलं असं दगड वगैरे टाकून बघा, हळूहळू वटवाघळ पण असू शकतात आणि काही प्राणी असू शकतात. वटवाघळ तर आहे तिथे आहेतच. चला लवकर बाहेर जाऊया बस, नाही तर त्यांना त्रास नको द्यायला. आम्ही त्या एका तळघरच्या इथून बाहेर आलोय. हे बघा, इथे ते तळघर होतं इथे खाली, आणि तिथनं थोडंसं पुढं आलो की अजून एक तळघर सारखंच आहे. ते आता एक्सप्लोर करूया आपण. पहिलं काय आहे बघूया, चला. अशा ठिकाणी जरा शूज वगैरे घाला, कारण पाय सटकतो. इथे पण सेम गोष्ट आहे, इथे पण तळघरच आहे. हा सेम सेम तळघर आहे, पण इथं पायरी नाही उतरायला, डायरेक्ट उडी मारायला आहे. हे पकड, दगड नाहीये बाईक कशाला. मोबाईल धर, तुटलंय हे मोबाईल धर. आलो हे बघा, इकडून पलीकडे जायच्यासाठी एक आहे. इथे तुटलेलं असू शकतं, कारण असं जॉईंट नसणार आहे, त्यामुळे तुटलेलं असू शकतं. हे बघा दाखवतो, असं खूप मोठं तळघर. इथे वटवाघळ असू शकतात, आत्ता तर नाही येत तेव्हा तिथपर्यंत, तिथून एवढं. आणि त्याच्यात अजून एक आहे 3 नंबरचं, पलीकडे इथे पाणी साचले. कॅमेरा हे बघा, हे बघा इथे पाणी साचले. आणि इथून पण दुसरा रस्ता, म्हणजे पलीकडच्या बाजूने पण तुम्ही इथे येऊ शकता. इथे पण आतमध्ये काहीतरी आहे वाटतं, बघूया. आज सगळंच एक्सप्लोर करूया. इथे जरा पाणी भरलं, दगड उडून ये ना. सावकाश वाळा इथे थांबतो. सावकाश त्याला येऊन दे बरं. आरामात ये रे सारतो. टॉर्च देऊ का? टॉर्च आहे का आपल्याला? बिग लाईट अशा गोष्टी एक्सप्लोर करताना पहिलं ते लागतंय. नाही इथे आहे, छोट्याशा पायऱ्या दिसतात. छोट्या आतमध्ये पण काहीतरी फक्त तुम्ही जे 2 तळघर बघितले ना, सेम त्याच तळघरासारखं आहे. हे बघा, दिसत असेल, जरा काळोख आहे त्यामुळे दिसत नसेल एवढा नीट. चला आता इथून बाहेर जाऊयात. बाहेर कुठून जायचं? जाऊ ना आता इथूनच काय एक्सप्लोर करत जायचं पाण्यातून. हां चल. बाहेर सावकाश बाळा, दामोने जा, बंद करू. दगडावर जायचं असं. निकल. आता आपला दुसरा नमुना बघू, चल. अरे आता आपण पाहिली वरनं पाणी म्हणून भिजणार होतं, संपलं भिजणार. जा ना आता. ते बघा, म्हणून ट्रेकला असेल पांढरे शूज नाही घातले. आता आमचे कॅमेरामन कसे आहेत? असाच या कॅमेरामन, चला तुमची गोष्ट तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला दाखवतो. नको नको कॅमेरा. हे बघा, आहे आमचे दरवेळेसचे कॅमेरामॅन. तगड्यांवरती पाय ठेवून येते. हे बघा, इथून बाहेर आलो. ये हे बघा, हा इकडे आहे 1 नंबरचा तळघर, इथे आहे 2 नंबरचा तळघर, आणि इथे आहे 3 नंबरचा तळघर.
आता इथलं फेकलं की संपलं मग माझं. आता इथे महादेवाचं मंदिर आम्हाला भेटले. खूप छान असं मंदिर आहे. जर तुम्ही गणेश दरवाजाच्या इथून राईटनी पुढे आलात तर आमच्यासारखं करायचं असेल आम्ही डायरेक्ट इथून भगव्या झेंड्यापाशी गेलो होतो, तिथून परत रिटर्न आलो. तर तुम्हाला जर तसं न करता तुम्ही डायरेक्ट मधून पण येऊ शकता महादेवाच्या मंदिराच्या इथे. तर मला दाखवतो मी. हे बघा, इथून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. हे एक छोटंसं खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे. आज सध्या हॉलिडे आहे, संडे वीकेंड आहे, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. आणि खूप मस्त महादेवाचं मंदिर आहे. पिंड वगैरे पण खूप छान आहे आणि इथे तोफा वगैरे ठेवल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. चला. गोड बघायला आलो कोरीकडे. तुम्ही पहिलं महादेवाचं मंदिर बघितलं तर त्याच्या मागेच लगेच दुसरं पण एक महादेवाचं मंदिर म्हणू शकता, कारण तिथे एक छोटीशी कोरीव अशी काय बोलतात त्याला पिंड आहे छान अशी. तुम्हाला दाखवतो इथून एक. हे बघा, इथे हे छोटं मंदिर आहे. आम्ही आता तिथे जाऊन आलो आणि इथे वाड्यांचे अवशेष दिसत आहेत. ते वाड्यांचे अवशेष बघतो आणि मग तिथे दारुगोळा कोठार आहे आय थिंक, ते बघूयात आणि मग खाली परत उतरूया. तुम्हाला मी आता वाड्यांचे अवशेष दाखवतो. ते बघा, तुम्हाला जे बोललो मी वाड्यांचे अवशेष, ते बघा इथे आहे. भिंत बनवलं आहे छान अशा. तिथे आहे, तिकडे दाखव. तिथे हे पूर्ण असं जो मी आत्ता वाडा दाखवला होता, हा वाडा खूप छान अवस्थेत आहे. ह्याचं मला वाटतंय गड संवर्धनवाल्यांनी जरा चांगले केलेत. हे आमच्या मतानुसार आम्हाला तरी धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार काही असू शकतं. बघ तुम्हाला दाखवतो. हे बघा, कारण खूप छान असं काम केलं आहे याचं. हे बघा, हे इथे असे बांबू टाकून वरती स्लॅब सारखं. बघा, मस्त मोठा असं आहे. चला, आमच्या म्हणण्यानुसार तरी वाडा नसून हे धान्य कोठार आहे. तर तुम्हाला मी पुढे जाऊन अजून काय काय वस्तू आहेत त्या दाखवतो. इकडेच भाई, इकडेच भाई. अरे 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 गेला खेकडेच बाई तर गेले. कोराई मातेचं मंदिर आहे कोरीगडवरचं. हे बघा, इथे बोर्ड लावलं मी, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा बोर्ड, हे आहे मंदिर आणि इथे दीपस्तंभ पण लावला आहे. हा थोडा लांबून दिसत नव्हता,
त्यामुळे कळून येत नव्हतं की मंदिर आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. बघ किती सुरेख अशी मूर्ती आहे कोराई देवीची. जे मी तुम्हाला कोराई मातेचं मंदिर दाखवलं आणि त्यात जो बोर्ड दाखवला ज्याच्यावर लिहिलं होतं कोराई मातेचं मंदिर, त्यात जर तुम्ही नीट बघितलं असेल तर त्याच्यावरती चोर दरवाजा पण लिहिला होता आणि त्याच्यावरती बाण दाखवून खूण पण केली होती की तुम्हाला कळेल की चोर दरवाजा कुठे आहे. बघा इथे चोर दरवाजा, हा बघा चोर दरवाजा आहे. आपण इथून खाली जाऊन बघूया वाट कुठे निघते याची. हे बघा इथून खालून वाट आहे. इथनं खाली जायचं आता. आम्ही काय एक्सप्लोअर करतोय आम्हालाच नाही माहिती. इथे खाली आम्हाला तटबंदी दिसली आहे आणि रस्ता शोधत आम्ही आले. बघा इथे रस्ता दिसत पण नाही. बघा हा स्ट्रगल चालू आहे रस्त्यात तिथून खाली यायचा. छोटी छोटी वाटा घेऊन खाली चाललो आम्ही. तटबंदी आहे, तटबंदी मस्त आहे. हिडन तटबंदी म्हणजे तुम्ही दुसऱ्या टोकाच्या इथे आला ना की तुम्हाला तिथून खाली दिसेल. म्हणजे एका तटबंदीच्या खाली आहे त्याचा खालचा बुरुज. हे बघा इथे खूप भारी दिसतं. इथे पाणी झिरपतंय. इथून आम्ही आलो. इथून हे बघा हे आहे खूप मस्त अशी तटबंदी. व्ह्यू बघा इथून दिसतंय का तुम्हाला मागे. बघा ही पूर्णपणे ढासळलेली तटबंदी आहे आणि इथून खालून रस्ता आहे. इथून खालून आणि हे बघा इथून ही दुसरी तटबंदी आहे गोल अशी. त्याला फेरा मारते आणि हा चोर दरवाजा पण असू शकतो कारण इथून खाली डायरेक्ट वाट येते. ती इथून कुठे पण अशी जाऊ शकते खाली. हे बघा काय काय करतोय आम्हालाच माहिती नाही. आता त्या तटबंदीचा रस्ता शोधतोय. आमची 2 माणसं खाली उतरली. मी ट्राय करतोय. उलटा हो काय तुझी हाईट आहे तुला काय. तुम्ही नका करू. जर तुम्हाला नीट येत असेल तरच करा. डू नॉट ट्राय दिस ॲट होम. पडला. अरे शीट यार राहिला. आलाच नाही राव तो. भाई रस्ता इथं काय. ॲक्च्युअल किल्ल्याची तटबंदी तुम्हाला मी दाखवतो. जिथपर्यंत लोक येतात. ही बघा इथपर्यंत लोक येतात. इथं बघा तिथं बसलेत वरती फोटो काढतात आणि घरी जातात. आणि जर तुम्ही आमच्यासारखे असाल आमच्यासोबत येत असाल तर हे बघा आम्ही काय करतोय आम्हाला माहीत नाही. नवीन नवीन जागा नवीन नवीन गोष्टी शोधतोय. हे बघा आता तुम्हाला जसं म्हणलं तसं आम्हाला भेटलंच शेवटी.
चला खाली जाऊयात. तू थांब आधी. सावकाशा तुम्ही पण दे कॅमेरा दे. या सावकाश उतरा. सावकाश. आरामात आरामात. सार्थक लागे. आई सरकतोय का इथे? हळू ये हळू ये. पाय ठेव खाली. हां बस जरा. सर्वात स्मूथ आलो. चला नीट पाय टाक आधीच आपल्या शोधलं नीट नाही. जाशील एकदाच खाली. हा नक्कीच चोर दरवाजा आहे. तुम्ही इथपर्यंत बघू शकता. इथपर्यंत तुमची हाईट पुरते. पण तुम्हाला जर आतमध्ये यायचंय तर तुम्हाला खाली वाकूनच जावं लागेल. बाहेर जायचंय. बाहेर ना आजचा विषय झाला आहे. आता आपण तिथे होतो. आपण तटबंदीला आलो. त्या चोर दरवाज्यातनं आम्ही बाहेर आलो आणि थोडस 2 पावलं पुढे आलो असेल. इथून अजून एक काहीतरी दिसतंय. आम्ही आधी दगड टाकून बघतो कारण इथं पायऱ्या आहेत. लाईट लाव लाईट. यारे बंद केलेलं. बंद केले. हा थांबा आतमध्ये जाऊन बघू आपण. बंद केली. आता काय आहे ते एक्सप्लोर करतो. पहिलं आमचे शिवाजी त्यांना पाठवतो. ग बाई ग. ते करा. भाई साहब हे बघा काय आहे काहीच कळत नाही. काय सार्थक फोन देतोस आपण. खरंच नाही माहिती. तू दिसतोयस ना. आता मी घेऊन जातो मोबाईल. थांब ना 2 मिनिटं. जरे दे त्याला. दे इकडे मी दाखवते तिथे. जा मोबाईल देत असं टॉर्च करून दे इकडे टॉर्च. लपड आहे काहीतरी. कॅब तरी हा जा. गाणलेले जा पटकन. भाई साहब काहीतरी आहे. काय नाही बंद आहे माहिती. पण. हा ऍक्च्युली ते बंद आहे कारण उजेड कुठनच येत नाही म्हटल्यावर ते बंद आहे. टर्न वगैरे असले. जर नाही नाही, काय अरे वरनं दगडी पडतात त्याच्यात. तुम्ही आता जसं तू बघितलं ना तो दरवाजा जसा वरनं खाली येत होता दुसरावाला सेम तसंच आहे. हा फक्त हा दरवाजा बंद केलेला आहे. केला नाही पडलाय. हा पडला असेल. एक चल, काय विषय नाही. ये वरती जायचं तुम्ही म्हणता. तुम्हाला जायचंय वरती मला सांगा. जायचंय ना. दे इथं. मला माहिती आहे तुमच्या मनात पण तेच आहे जे माझ्या मनात आहे. वरती जायचंय. ये जास्त वर नको. जास्त नको इथंच. ये बघा. जास्त नको जाऊ. परत दगड वरच ना खाली यायचा. दगडी पडून बंद झालाय. बुजवलेलं आहे. पडलाय वरती कोसळले. इथून आता परत बाहेर पुढे अजून काय दिसतंय का शोधू अजून. आम्हाला पहिलं वाटलं ती देवडी आहे कारण देवडीच्या आकारासारखंच होतं पण ते भुयार निघालं. हे बघा काय हे केवढूच आहे. तुम्हाला वाटेल इथून आतमध्ये काय आहे. आता पाऊस चालू झालाय आणि तुम्ही बघितलं आम्हाला 2 चोर दरवाजे सापडले. इथे एक आणि तिथे पुढे थोडासा एक आहे. तिथे एक सापडला आणि आता इथून या तटबंदीतून आम्ही आता वरती जातो. आता डायरेक्ट जाऊन आपण वरती भेटूया. चला. हे बघा हा तो बुरुज आहे आणि या बुरुजात इथून छोटासा हा रस्ता खाली जातो आणि हे बघा इथे खाली आहे ती तटबंदी. आता धुके आलंय त्यामुळे नीट क्लिअर दिसत नाही. इथून खाली इथे सगळं एक्सप्लोअर करायला आहे. आमचं तर झालं आता एक्सप्लोअर करून आणि सकाळपासून जी वाट बघत होतो पाऊस आणि तो फायनली चालू झाला आहे. आता जरा भिजतो आणि मग खाली उतरतो. आता आमचं पूर्ण गड फिरून झालं आहे. आता डायरेक्ट आम्ही गणेश दरवाजाची इथे जातो आणि तिथे थोडे क्लिक्स घ्यायचेत ते घेऊन खाली गड उतरतो.
चला इकडेश धर 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 हाय ना धरू का तुला धरू. मला मगाशी येताना गणेश दरवाजा दाखवायचा राहिला कारण खूप गर्दी होती विकेंडमुळं. हे बघा इथे खाली गणेश दरवाजा आहे. हा मेन गडाचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे. आणि इथून आपल्याला वरती जात नाही. हे बघा ही पूर्ण अशी गोल तटबंदी आहे आणि ह्या पायऱ्या पूर्ण असं वरती इथपर्यंत पूर्ण जातात. आणि इथे एक छान अशी देवडी पण आहे छोटीशी. दरवाजा बघा, दरवाजा किती मोठा आहे. मुख्य दरवाजा. फक्त 5 ते 10 मिनिटात वातावरण चेंज झाले. पाऊस यायला लागलाय, धुकं पडले, खूप जोरात पाऊस पडतोय. आम्ही 2 मिनिटात भिजलोय. हा आहे गणेश दरवाजा. तुम्ही इथून वरती आलो, हे रेलिंग आहे इथं, पूर्ण पायऱ्या आहेत. गणेश दरवाजातून वरती आपण पुढे जातो. आता आम्ही किल्ला उतरून खाली आलो आहे आणि जे मगाशी तुम्हाला संतोष हॉटेल दाखवलं होतं तिथे आता आम्ही जरा नाश्ता वगैरे केला आहे. आणि आता इथेच मी हा ब्लॉग संपवतो आहे. खूप मजा आली आणि आमची 2 मंडळी. आता कसं वाटलं तुम्हाला? ह्याला कसं वाटलं पहिल्यांदा आलास? मजा आली, पाय दुखतायत आता. जरा तुम्ही कधी आलात गोरीगडला नक्की या. एवढा अवघड ट्रेक नाही आहे, सोपा ट्रेक आहे. चला आता जातो कारण मगाशी तर खूप पाऊस पडत होता त्यामुळे काही शूट करता नाही आलं. आता इथेच व्लॉग एंड करतो आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.